हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आज सकाळी सकाळी का नाही माऊलीचा एवढा हट्ट होता का नाही, आज मला मला नाईट पॅन्ट घ्यायची आहेत. तर बघा सकाळी सकाळी का नाही असं दारावरती बघा, तर असं छानसे बरेच काही वेगवेगळे प्रकारचे कपडे होते. तर माझं चाललं होतं बघायचं. तर असं आता माहीत नाही कपडे पसंत पडतात की नाही, तर पुढं दाखवते तुम्हाला, नक्की सांगते. तर सकाळी सकाळी बघा माऊलीचा असा हट्ट होता. आणि आज सकाळी का नाही असं झालं की माऊलीचं म्हणणं होतं आज मी देवपूजा करणार. आणि बघा स्वतः देवपूजा करून का नाही थोडंसं देवाचं नामस्मरण करायचं चालू आहे. तर सकाळी सकाळी बघा आपल्या माऊलीला एवढी छान असं आवड आहे का नाही, देवाचं थोडंसं नामस्मरण करायचं. आणि जशी मी देवपूजा करते का नाही तसं माझं बघून बघून का नाही आता एवढी छान देवपूजा करायला शिकलाय का नाही माऊली. तर लई छान देवपूजा करतो. आणि आज अक्षु का नाही, आज दुपारीच आपली अक्षु घरी आलेली, थोडंसं ना तिचं पोट वगैरे दुखत होतं. तर त्यासाठी आज दुपारीच ती घरी आलेली होती. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 5:15 वाजून गेलेले आहेत. आणि दिवसभर म्हणलं तर अजिबात व्हिडिओ शूट केलाच नाही. आणि आज काय माझी तब्येत बरोबर नव्हती. सगळ्यांना बघा सकाळ धरणं ना इतकी सर्दी शिंका वगैरे चालू होतं. तर माहीत नाही असं का झालं होतं. आणि माऊलीच्या पप्पांना सुद्धा सर्दी शिंका चालू होता सकाळपासून. तर ते पण आज घरीच होते. आणि अक्षूला पण आज सकाळ धरणं ना पोटात दुखत होतं. आज तिघांना पण आमच्यात माहीत नाही काय झालं. आणि माऊलीचं तर इतका उद्योग वाढलेला असतो ना, तर खरं सांगते माऊलीचं तर अजिबात काही सांगायलाच नको. माऊली तर शाळेत गेला ना तर आता थोडंसं कमी झाले बघा. तर अगोदर पहिलीत दुसरीत होतं ना त्यावेळेस सारखं काय नाही काय कुठं ना कुठं त्याला सारखं दररोज पडलेला असायचं, लागलेलं असायचं. तर त्याचं तर इतकं उद्योग असतात ना, तर खरं सांगते भरपूर माऊलीचं उद्योग असतात. आज पण बघा आज एवढा शाळेत पडलाय तर त्याचा आज पण गुडघा फुटलेला आहे. आणि आता तर चाललोय आम्ही थोडंसं बाहेर. तर अक्षुनी बघा हे असं मला छानसं बोनेट आणलेलं आहे. आणि माऊलीला काय आणलेलं आहे तर ते सांगते. आणि स्वतःसाठी म्हणलं तर काय सुद्धा आणलं नव्हतं. तर मी सांगितलं होतं अजिबात काय आणू नको. तर तिथं बघा भरपूर असं महाग असते. तर आणण्यासारखं काय सुद्धा नसते, भरपूर असं महाग असते. तर म्हणलं अजिबात काय नको आणू, तर जे काय तुला पाहिजे असेल म्हणजे खाणं वगैरे तर खाणं पिणं एवढंच कर म्हणलेलं, अजिबात काय आणू नको. तर तिनं आणलं नव्हतं. तर हे बघा असं मला एक छोटंसं मस्त बोनेट आणलेलं. तर ते सरीला गेल्यावर नव्हतं आणलं. ते कुठे गेल्यावर आणलेलं का अक्षता? लक्षात नाही, आता तिच्या लक्षात नाही. तर हे असंच कपाटात ठेवलेलं बघा. तर मी आज बघितलं तर दिसलं, म्हणलं चला छान आहे आपण वापरायला काढूया. तर बघा एवढं छान असं बोनेट. आणि 2 दिवस झाला आले बघा. तर अक्षताला काही व्हिडिओमध्ये मी घेतलं नाही, काय एन्जॉय केलं काय, तर तिचं हेच नव्हतं बोलण्याचं का नाही, सारखं तिला झोप झोप. तर गेल्या वेळेसपेक्षा मी तर म्हणते ह्या वेळेस बरं झालं, तिला बरं वाटलं. गेल्या वेळेस इतकी हाल झाले, आठवडाभर ते घराच्या बाहेर निघाले नव्हते. ह्यावेळेस ते थोडंसं बरं वाटलं. अक्षता इकडे ना, इकडे ना, काय काय एन्जॉय केला, काय काय नाही. हां बसलो होतो. हां आता खाली उतरू वाटत नव्हतं. खाली उतरू वाटत नव्हतं. तर त्याच्यामध्ये हां सर म्हणायचं खाली बघू नका, जर एक भरची बॉटल रड चालतं मी, आणि मग मुद्दामच खाली बघायचं. लय मजा येते खाली बघितली. होय. तर भरपूर सारी एन्जॉय केली. पण 2 दिवस का नाही अजिबात उठू वाटलं नाही. 2 दिवस झोपली होती मी तेव्हा, झोपली नाही. फक्त झोपली होती. तिथं नाही म्हणलं, इथं इथं घरी आल्यानंतर घरी आल्यावरच म्हणते मी. झोपली नव्हती का, काय केलं? आणि त्या दिवशी हे ऑनलाईन ड्रेस मागवलेला बघा. तर सरीला जाताना का नाही मैत्रिणींचं एकामेकीचं ड्रेस, अक्षताचा ड्रेस तिची मैत्रीण घालायची आणि मैत्रिणीचा ड्रेस अक्षता घालायची, असं ना त्यांचं चालू असते सारखंच. तर आज शाळेत गेलेली बघा, तिचं पोट दुखत होतं का नाही, दुपारी झाली. तर आपलं हे असं वातावरण झालंय. आणि आता चाललोय थोडंसं बाहेर. तर सांगतेच पुढं तुम्हाला कुठं चाललोय कुठं नाही. तर जास्त काय मोठं काम नाही. तर माऊलीचा ना रुसवा घालवण्यासाठी चाललोय. 2 दिवस झालं माऊली रुसलाय. तर दीदीला सहलीला पाठवलं आणि मला तर काहीच नाही आणलं आणि मला कुठंच नाही. तर म्हणून त्याचा का नाही जरा रुसवा घालवण्यासाठी चाललोय थोडंसं बाहेर. आणि दीदीने का नाही हे बघा असं आपल्या अक्षताने का नाही माऊलीला एक असं हे एक शर्ट आणलेलं आहे, हे का नाही. शाळेत काय उद्योग झालाय ते दाखव, दाखव ना. हे बघा असं ना सारखं कशासाठी ना कशासाठी रुसत असते माऊली. तर चला. बापरे, लेकरांचा इतका हट्ट असतो ना, तर खरं सांगते भरपूर हट्ट असतो. तर त्या दिवशी दारावरती बघा काल का नाही दारावरती बघितले होते नाईट पॅन्टी, ते काय माऊलीला आवडल्या नव्हत्या आणि माऊलीच्या मापच्या पण नव्हत्या. तर चला शेवटी बघा माऊलीनं हट्ट करून करून का नाही आमच्या इथं 25ला दुकानातच यावं लागलं. आणि मग काय तिथं मस्त छान अशा माऊलीच्या आवडीच्या
नाईट पॅन्टी घेतल्या माऊलीले. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6 वाजलेत आणि दिवसभर ना अजिबात व्हिडिओ शूट केला नाही. तर आता म्हणलं चला थोडं का होईना तुमच्याबरोबर व्हिडिओ शूट करावं आणि शेअर करावं. तर आपलं संध्याकाळचं ना असं छानसं वातावरण झालंय आणि माऊली का नाही शाळेतनं आल्या का नाही 4:45ला गेलं. तर माऊलीचे ना कटिंग वगैरे करायचं होतं आणि आजोबांना 4-5 दिवस बापू 4-5 दिवस गावाला गेले. बीज होती ना काल बीज होती तर देहूला आळंदीला गेले होते बीजला. तर व्हिडिओ काय शूट केला नाही. चला म्हणलं आता थोडासा का होईना व्हिडिओ शूट कराव्या. आणि गिरण पण चालू आहे माझी. आज गिरण पण चालू केली लवकरच म्हणलं चला. आणि आज दिवसभर का नाही इतकं काम चाललं आहे माझं. तर एक ब्लाऊज शिवला अस्तरचा साधा आणि काल एक अस्तरचा शिवला. तर काल पण व्हिडिओ शूट करणं झालं नाही. काल सकाळी सगळं घरातलं आवरून स्वयंपाक वगैरे आवरून का नाही गवताला जायचं होतं मला. तर सगळं घरातलं कामं वगैरे आवरली आणि गवताला गेली. तर त्याच्यानंतर आल्यानंतर त्याच्यानंतर पण एवढ्या उन्हाचा आलो आम्ही 1-1:15 वाजलेले आम्हाला यायला. त्याच्यानंतर पण मी का नाही व्हिडिओ शूट करणं झालं नाही मला. तर म्हणलं चला आता थोडा का होईना आता व्हिडिओ शूट करूया. आणि एवढा कपडे वगैरे पडलेत का नाही घरात सगळा पसारा पडलेला. आता अक्षु आपली शाळेतनं आले का नाही आल्या बघा मस्त चहा वगैरे बनवला होता. आणि अक्षता आली ना त्यावेळेस मी विष्णूवर बसले होते. तर आल्या बघा छान असं चहा वगैरे बनवलं आहे. आपलं असं मस्त वातावरण झालं आहे. आणि माझं म्हणलं का नाही असं हुक्क वगैरे बसवायचं चालू आहे. ब्लाऊजला हात शिलाई हुक्क बसवायचं चालू आहे. तर आम्ही ब्लाऊज शिवलेले तुम्हाला दाखवते. आपलं मस्त छानसं वातावरण झाले. आता उन्हाचा कडाकाना भरपूर असा. सकाळच्या 10 वाजायला लागले ना तर तोपर्यंत ऊन इतकं होतंय ना. आणि सकाळी पण आम्हाला गवताला 9-9:15ला जावं लागतं लईतलई 9:30ला. तर हे बघा आपल्या शेळ्यांचं वगैरे झाडून वगैरे काढलं. आणि आता माझं चाललंय असं हात शिलाई करायचं. इकडं मी शिवलेले ब्लाऊज हे बघा. तर माझं चाललंय हात शिलाई करायचं. तर हे ना बाहेरचे ब्लाऊज आहेत दोन्ही पण. तर असं काय साधं सिंपल काय नाही. एका ब्लाऊजचा गळा आहे गोल आणि एका ब्लाऊजचा गळा का नाही मटका गळा मी दाखवते का नाही. एकदम साधे सिंपल शिवलेले जसं की गिऱ्हाईकांना आवडतं ना तसं त्याच पद्धतीचं शिवायला लागतं. तर अगदी गोल गळा शिवलेला आहे बघा. हे अस्तरचा ब्लाऊज आहे मी एकदम साधा ब्लाऊज शिवलेला आहे. तर म्हणलं चला आता का नाही हात शिलाई वगैरे करून घेऊया. आणि दोन्हीला पण ना एकाला हुक्क बसवायचे राहिले दोन्हीला पण हुक्क बसवायची राहिले आणि एकाला हात शिलाई करायचे राहिले. आणि बाहेर तिकडं गिरण पण चालाय. तर म्हणलं चला दोन्ही कामं संगच होतील. आणि काल ना अजिबात व्हिडिओ शूट करणं झालं नाही. आणि कालचा परवा दिवसाचा जी व्हिडिओ होता मी एडिटिंग करण्यापासून राहून गेला. तर चला आता ही जी व्हिडिओ आहे ना उद्या मी अपलोड करणार तर नक्की बघा. तर चला आता भरपूर अशी कामं येतं. गिरण पण चालू आहे गिरण पण चालू आहे बघा. दळाची पण चालू आहेत. आणि बाहेर म्हणलं तर माझं ब्लाऊजला हात शिलाई करायचं ते पण चालू